राज्य सरकारनं जी लाडकी बहीण आणली ती तर देवा ग्रुपनं रोजच आणली। राज्य सरकार महिन्याला 1500 देतं, देवा ग्रुप रोज 1500 देऊ राहील। ही योजना खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि भविष्यात या भन्नाट आयडिया यांच्या डोक्यात कोणी घातलाय हाही एक विषय संशोधनाचा आहे। यावर्षी लाडकी बहीण आली, पुढच्या वर्षी काय आणतात ते काय सांगता येणार नाही आणि निश्चित त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी। बद्ध पद्धतीने त्यांनी केलेलं नियोजन हे खरोखर भारावून टाकणार आहे आणि निश्चितच देवा ग्रुप नवरात्रोत्सव सोहळ्याला 9व्या दिवशी आरतीसाठी श्री साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी सपत्नीक हजेरी लावली, तर सोबत व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक राम गागरे कोकाटे यांसह देवा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते। देवा ग्रुपच्या माध्यमातून नवरात्रोत्सव निमित्त महिला भगिनींसाठी दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवत लकी ड्रॉच्या माध्यमातून सोन्याची नथ, पैठणी साड्या, मोबाईल, लहान मुलींचे ड्रेस अशा वस्तूंची लय लूट असते। ह्या वर्षी युवा नेते सुजयदादांची लाडकी बहीण योजना राबवत दररोज एक लकी ड्रॉ काढून भाग्यवान महिलेला सुजयदादांची लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये रोख स्वरूपात देण्यात येत असल्याने या नव्या संकल्पनेचं कौतुक करत अशा नवनवीन संकल्पना सुचवतं कोण, असा सवाल चेअरमन विठ्ठल पवार यांनी करत या भन्नाट आयडिया यांच्या डोक्यात कोणी घातल्या हा देखील संशोधनाचा विषय असल्याची मिश्किल टिप्पणी करत देवा ग्रुपच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। शिर्डीतील या पूर्व भागात मी मागच्याही वर्षी देवा ग्रुपच्या या कार्यक्रमाला भेट दिली होती आणि याही वर्षी मला भेट देण्याचा योग आला। खरं तर संतोष वाघ आणि माझे पूर्वीचे वेगळे संबंध आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग मला मागच्या वर्षापासून येतोय। निश्चितच हे सध्या आपल्या शिर्डी शहरात जे काही वरुण राजानं निर्माण केलेलं जे पाण्याचं संकट आहे त्यामुळे या उत्सवाकडे जास्तीत जास्त महिलांना सामील होत असताना शिर्डी शहरात पाणी घुसल्यामुळे बऱ्याच भागात अडथळा निर्माण झालेला आहे। देवा ग्रुपनं सगळी तयारी केलेली आहे, परंतु इथं पाणी असल्यामुळं त्यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आला। असं आता 2 दिवसापासून पावसाची उघडीप झालेली आहे आणि आता दांडियाचा खेळ या ठिकाणी सुरू होणार आहे। नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी केलेलं नियोजन हे खरोखर भारावून टाकणार आहे आणि निश्चितच या प्रभागातील महिला असतील, तरुण वर्ग असेल, त्यांना केलेलं सहकार्य आणि निश्चितच या देवा ग्रुपची भविष्यातही अशीच प्रगती घडत राहू अशी देवीचरणी प्रार्थना करतो। धार्मिक काम करत असताना संतोषला पुन्हा या भविष्यातील वाटचालीत देवीची साथ मिळालेलीच आहे। तो पुन्हा आयुष्यात परत आला। डॉक्टरांनी केलेले साईबाबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे प्रयत्न तेही कौतुकास्पद आहे आणि धार्मिकतेला संतोषची जी इथली या परिसरात संतोष करीत असलेली धार्मिक सेवा ही त्याला कुठंतरी कामा आली आणि भविष्यात माझ्या मित्राचं आयुष्य वाढत राहू, तो दीर्घ आयुष्य त्याच्याकडनं अशीच सेवा करून घेऊ। ही संकल्पना खरोखरच शिर्डी शहरात एक वेगळी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे। त्यांच्या वतीने इथे साडी तुला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी जे साहित्य लागतं याची तुला असाही कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि राज्य सरकारनं जी लाडकी बहीण आणली ती तर देवा ग्रुपनं रोजच आणली। राज्य सरकार महिन्याला 1500 देतं, देवा ग्रुप रोज 1500 देऊ राहील आणि निश्चितच जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावा आणि त्या महिलांचा सहभाग जास्त नोंदवला जावा या उद्देशानं त्यांनी आणलेली ही लाडकी बहीण योजना आणि तीही या मतदारसंघातील जे युवकांचा आयडॉल आहे
त्यांची लाडकी बहीण योजना ही योजना खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि भविष्यात या भन्नाट आयडिया यांच्या डोक्यात कोणी घातलाय हाही एक विषय संशोधनाचा आहे. त्याच्यामुळं यावर्षी लाडकी बहीण आली, पुढच्या वर्षी काय आणतात ते काय सांगता येणार नाही आणि निश्चित त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी अशी शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो.